अमित भैयाजी देशमुख साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले जिल्ह्याचे माजी अध्यक्ष, आमचे सहकारी श्रीशैलजी उडगे, शेकाप पक्षाचे आदरणीय गवारेजी, कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र सिद्धनाथजी माने, निलंगा नगर परिषदचे माजी अध्यक्ष हमीदभाई शेख, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आदरणीय श्री टोपेजी, चिंचुनसून सगळे, लाला पटेल, अजित माने, उमेदवार एवढे आहेत की बाबा नाव सुद्धा मला आठवत नाही. म्हणजे किती मतं मिळतील हे मला मी सांगू शकणार नाही. 100% एवढं झालं तर समजा. आणि आमचे धुरंधर डॉक्टर, सगळ्याला गोळी देणारे डॉक्टर बातांबरे, प्रदीपजी, टोंपेजी, आदरणीय व्यासपीठ. कायद्याचं बंधन आहे. 10 वाजेपर्यंत आपल्याला भाषण करता येते, त्याच्यानंतर करता येत नाही. आरंभापासून प्रारंभ करू का प्रारंभापासून आरंभ करू? ह्या मतदारसंघाच्या आमदाराबद्दल बोलू का निलंग्यातल्या आमदाराबद्दल बोलू? बोलू तर कुठून बोलू? निलंगेकर साहेबाबद्दल बोलू, विलासराव साहेबाबद्दल बोलू का चाकूरकर साहेबाबद्दल? सगळं प्रश्न तुमच्या समोर आहे. आज हे सगळं तमाम जनता थांबलेली. अरे त्यानं रोपट लावलंय, आज झाड मोठं होत गेलंय आणि त्या झाडाला फळं आले. हे आयते भाडे फळ काढायला तोडायला निघाले. आता तरी समजा हो, झालं की आता लोकशाहीच्या माध्यमातून चालत असताना आपण विचार केला पाहिजे. अहो, जिल्हा परिषद पंचायत समिती म्हणजे मिनी मंत्रालय आहे. प्रत्येक खात्याला त्या ठिकाणी महत्व आहे. मी सुद्धा 1992 ला वयाच्या 25व्या वर्षी मी आपल्या समोर आलो. मला तुम्ही ताकद दिली आणि त्या ताकदीच्या माध्यमातून 4 वेळेस वेगवेगळ्या मतदारसंघातून मी जिल्हा परिषदचा सदस्य झालो, सभापती झालो, अध्यक्ष झालो, उपाध्यक्ष झालो. हे तुमच्या सगळ्याच्या जोरावर झालो. त्याचं काय महत्व आहे? त्यावेळेस योजना कमी होत्या. काळ बदलला, परिस्थिती बदलली. आता योजना सगळ्या बदललेल्या आहेत. आणि तुमच्या दारापर्यंत आणायचं असेल तर तुम्हाला जिल्हा परिषद पंचायत समितीला आपल्या हक्काचा माणूस तिथं दिला पाहिजे. इथं जर चूक घडली, ज्या मंदिरात चढत असताना आपण एक एक पायरी वरती चढतो, एखादी पायरी निसटली तर आपला हात आणि पाय किंवा गुडघा किंवा डोकं फुटतंय. त्याच पद्धतीनं हे लोकशाही पद्धतीनं चालणाऱ्या या पायरी. पहिली पायरी ग्रामपंचायत आहे, दुसरी बोला, तिसरी पुन्हा विधानसभा, लोकसभा. विधानसभा आमच्या नशिबात नव्हतं, जाऊ द्या. त्याच्याबद्दल आता विशेष नाही. आता आपल्याला गाभा धरायचा आहे. पण दुःख नाही. मी आता का बोललो की पूर्वीचा काळ वेगळा होता, आता परिस्थिती बदललेली आहे. पूर्वी फार छोट्या छोट्या योजना होत्या.
आता भरमसाठ योजना झाल्यात. मी आता मिनी मंत्रालय का म्हणलो, सगळे खात्याचा संबंध येतो. आरोग्य असेल, बांधकाम असेल, पाणी पुरवठा असेल, समाज कल्याण असेल, अंगणवाडी असेल, रस्ते असतील, बांधकाम असेल, हे सगळं हे सगळे निगडीत आहे. त्याला निधी कुठून येतो? केंद्र सरकारचा आणि महाराष्ट्र सरकारचा निधी शेवटपर्यंत येतो. आता तुम्ही म्हणाल, आता आपलं सरकारच नाही महाराष्ट्रामध्ये आणि केंद्रामध्ये, कसं येईल? त्यांच्या बापाची हिंमत नाही, कायदा लिहून ठेवलेला आहे. आज जर रुपया तुमच्या खिशात येत असेल तर प्रत्येक रुपयामध्ये 10-20 पैसे, 20 पैसे समाज कल्याण असेल, 10 पैसे पाणी पुरवठा असेल, 10 पैसे आरोग्य असेल, 10 पैसे शिक्षण असेल, हे त्यांच्या बापाला द्यावंच लागणार. कोण जर मायकाला लिहून इथं म्हणत असाल की आम्ही तुमचा निधी रोखू, कुणीही रोखू शकत नाही. सत्य बरं काय? कारण मी माझा अनुभव सांगतो. एवढी माळ झाली सत्तेची, काय काय बोलून गेले मला माहिती नाही. पण तुमचं आमचं नातं वेगळं आहे. मी मागचा इतिहास काढत नाही. मी धरणाबद्दल बोलत नाही, 14 बंधाऱ्याबद्दल बोलत नाही, मदनसुरीला केटीवर केलेल्या बद्दलही बोलत नाही. हे तुम्हाला आठवतंय चांगलं. हे स्वर्गीय निलंगेकर साहेबांनी केलं हे तुम्हालाही माहिती. पण आज ज्याच्यावरती आपण रोजीरोटी आपली चाललेली आहे, परंतु हा विषय धरणाचा केटीवरचा नाही, पण रोजच्या रोजीरोटीला आपण गावामध्ये कारभार करत असताना आपल्याला लक्षात यायला पाहिजे की रोजच्या दैनंदिन कारभारामध्ये आपल्या काय अडचणी आहेत. ग्रामपंचायतला पक्षविरहित त्या ठिकाणी निवडणूक होती, बरोबर आहे. पक्षाचे चिन्ह राहत नाही. ज्यावेळेस पंचायत समिती, जिल्हा परिषद, लोकसभा आणि विधानसभा असेल त्यावेळेस पक्षाच्या चिन्हावर आपण निवडणूक लढतो. पण हे करत असताना आपण बारकाईने विचार करतो, हे काय बंधाऱ्याचं भांडण नाही. आपल्याला जर ग्रामपंचायतीची ताकद नसेल तर आपल्याला पंचायत समितीकडे जावं लागतं. पंचायत समितीची ताकद नसेल तर आपण जिल्हा परिषदकडे जातो. जिल्हा परिषदची ताकद नसेल तर आपण मग पर्यायानं मग महाराष्ट्र सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल. पण कायदा संविधानानं जर आपण बोलून गेलो तर आपल्याला शेवटच्या घटक्यापर्यंत जर मदत करायची असेल, मी म्हणलं की आता कायदा बदललेला आहे, योजना बदललेली, परिस्थिती बदललेली, तुम्हाला तुमचा वाटा कोणी रोखू शकत नाही. ठीक आहे म्हणतील, सध्याचं सरकार महाराष्ट्राचं किंवा केंद्राचा जरी विरोधी पक्षाचा असेल आपण समजू शकू, हरकत नाही. तुम्हाला हमीच दाखवतील, आम्ही अमुक करू तमुक करू, तुमच्या लाडक्या बहिणीच्या योजना बंद करू, आणि होणारच आहे ताई. मी म्हणत नाही हे भिकारी झाले साई आरामखोर साहेब. थोडं दिवस वाट बघा. एवढं इलेक्शन झालं का 15-21 तर सोडाच, एक कवडी देणार नाही. पुन्हा माझ्याकडे कसं झालं हो, मग आम्ही सांगतो भैयाला आपण चालू करतो. हे उग कोपऱ्याला गुळ लावायचं काम आहे. कशासाठी? गॅसचं बघितलं काय झालं भाव, ग आता आपण रुपया आपण कमवतो, हा शेतकरी मरायला लागलाय. मेले ना, हा जीवांशी मेले, आत्महत्या काय व्हायला लागल्या मला माहिती. मी बी शेतकरी आहे बरं का. आज विचारलो बाबा सोयाबीन आता थोडं 5,000ची वर, हा काय बी नाही ना. अरे बाबा 7,000 8,000 करा, लाडक्या बहिणीला द्या, आमचं काहीच म्हणणं नाही. आम्ही मरलेलो ठणठणा
हे उगं नशीब चांगलं आहे ज्याच्याकडे हे धरणं साहेबांनी केलं म्हणून तुम्ही ऊस कारखान्याला घालला यांच्या कारखान्याला, म्हणून तुम्ही आता कुठंतरी शाश्वत आहोत. आमची शेती कोला गाबा झाणारी शेती, कुठं ऊस आणि कुठं पाणी. आता काय करावं, घालावं कुठं आपण. नशिबाला हो, साहेबानं तुमच्यासाठी केलंय पण पोटच्या लेकराला काहीच केलं. किती वाईट वाटत. मी जरा बाबाळीवर जन्माला असतो म्हणजे बरोबर आहे गेलं, हा तिथं बसला असतो. पण यांना आम्हाला संधी द्यायची. आता तरी पुढे तरी विचार करा. हे मायलेकरांनो, मी फार दिवसानं आलो तुम्हाला बोलायला. नाही तर तुम्ही काय म्हणतो, सरोडी मदनसुरी कासर सवतीच्या लेकरांनी वागवलं आम्हाला. आता माझ्या हातात होतं काही मतदारसंघ तिकडे गेलं म्हणून मी काय करू शकतो. आता परत मतदारसंघ आणायचा आपल्याला. तुमची तयारी आहे का? मग आणायचं असेल तर या सगळ्या उमेदवारांना निवडून द्या. आहे का नाही? हात वर करा. पुन्हा आम्ही काहीच करणार नाही. माझं अजून वय गेलं नाही. अमित भाई अजून थोडं म्हातारी होतील पण मी होणार. म्हणून मी इथं शब्द देतो, कोणी बघेल न बघेल, जरी सत्ता नसेल पण मी तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. साक्षीला स्टेज आहे. भय होय का नाही? हात वर करा. असं नाही, असं. हा हा झालं की कन्फर्म झाला ना? बस आता त्याच्या पुढे बोलत नाही कारण वेळेचं बंधन आहे. त्यांना पोटवर बोलू द्या. हा होय हो, थोडक्यात गेलं. काँग्रेसला सोडलं असतं तर तिकीट मिळालं असतं. आता काय कुणाचं नशीब. आता माझं नशीब फुटकं झालं, मी निवडून आलो असतो का नाही? ही बल्ला कशाला आली असती? आता पुढच्या वेळेस मी नाही झालं तर औषध वाटत. चला सिरिसलची परवानगी आहे का सांगा? आता मी बोला म्हणून मी बोल. ओके, जाऊ द्या. हा ते पटू न पटू पहिलं नगदी ओढा मैदान 5 तारखेला आहे. हा त्याच्या जर धोका झाला तर मी तुमचं तोंड बघत नाही. बरोबर आहे का? जाऊ द्या. आता एवढंच बोलून पोटवर बोललो. मनसोक्त तुमची माझी भेट झाली आणि आता अपेक्षा करायसाठी सगळी जबाबदारी साहेबांच्या माध्यमातून तुमच्यावर टाकलेली आहे. म्हणून तिथं धोका नको. धोका झालं तर आम्ही हात जोडतो. ह्याच्या पुढं मी किंवा भैया या ठिकाणी येऊ शकत नाही आणि काम येऊ शकत. बरं का? मान्य आहे का? हा मान्य नाही? कोण म्हणलं रे? बरं जाऊ द्या. परत एकदा उद्याच्या 5 तारखेला जेवढं काय हाताची चिन्हाचे उमेदवार त्यांना प्रचंड मताने विजयी करा आणि मी अर्ध्या रात्री आणि भैयाच्या साक्षीने मी तुमच्या दारात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.